शिलुकर कुटुंबियांच्या असलेल्या मातोश्री वैकुंठवासी रजनीबाई वासुदेव शिलुकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचं औचित्य साधून आपण श्रीमद भागवत कथेच्या या पवित्र आनंदोत्सवामध्ये सहभागी झालेलो आहोत। या कुटुंबियांचे मानावे तेवढे आभार थोडेत। सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला आपल्याला लगेच 2 मिनिटांमध्ये निघायचंय। सर्वांनी कृपया कॉलेज मिरवणुकीसाठी उपस्थित राहायचंय।
श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ध्येयं सदा परिभवघ्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यम् भृत्यार्त्यः प्रणतपाल भवाद्दिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। वंशे विभूषितकरा नवनीरनाभा नारायणं नमस्कृत्य नरं चैव देवीं सरस्वतीं ततो जयमुदीरये। यं प्रवचन्तमनुपेतमसात्विक कन्यापुत्र होती जे सात्विक पुढे कन्यापुत्र होती जे सात्विक तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही। महापुराण की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे। अकारण करून करुणा करणाऱ्या आपल्यावर प्रेम करणाऱ्या राधाराणीच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो। माझ्या समोर उपस्थित सर्व श्रोतृवर्ग मातृभगिनी वर्ग श्रोतावर्ग बंधुवर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी अत्यंत विनम्र भावाने नतमस्तक होतो। शिलुकर कुटुंबियांच्या असलेल्या मातोश्री वैकुंठवासी रजनीबाई वासुदेव शिलुकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा औचित्य साधून आपण श्रीमद भागवत कथेच्या या पवित्र आनंदोत्सवामध्ये सहभागी झालेलो आहोत।
या कुटुंबियांचे मानावे तेवढे आभार थोडेत, कारण त्यांच्या माध्यमातून या कलियुगामध्ये मनुष्याच्या कल्याणाकरिता उपस्थित असलेला सर्वोत्तम पर्याय म्हणजे श्रीमद भागवताची 7 दिवसांची कथा सरिता आपल्याला प्राप्त होतीये. आऊटपेक्षा मला द्या. आऊटला भरपूर आहे, नो डाऊट. मी मगाशी भजन ऐकलंय सगळ्यांचं, त्यामुळे आऊटला भरपूर आवाज आहे प्रचंड, तो कमी करा जेणेकरून हा पहिला दिवस आहे. चांगल्या पद्धतीनं कलश यात्रा, शोभायात्रा संपन्न झाली आणि तदनंतर आपण सगळीच मंडळी एक मोठ्या अपेक्षेनं रसपान करण्याकरता बसलेलो आहोत. स्वर नाही ना. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. भगवान परमात्म्याच्या चरणी तशाच सगळ्या पद्धतीचं मंगलाचरण आपण केलं पाहिजे असं काही शिष्टाचार नाहीये. आपण तो मंगलाचरण करतो. एखाद्यानं गाडी घेतली तरी ती चालवण्याच्या आधी तो मंगलाचरण करतो. एखाद्यानं नवीन वस्तू आणली तरी तो मंगलाचरण करतो. एखाद्याला मंदिर उभारायचं असेल तरी तो मंगलाचरण करतो. इतकंच काय, आपण एखाद्या ठिकाणी प्रवासाला जरी निघालो तरी आपण काय करतो? मंगलाचरण करतो. काहीतरी देवाचं नाव घेतो आपापल्या पद्धतीनं, ज्याला जसं जमेल तसं, पण तो मंगलाचरण करतो. कारण तो आपला शिष्ट संप्रदाय आहे, शिष्टाचार आहे. आपल्या पूर्वासुरींनी, आपल्या अगोदर होऊन गेलेल्या सर्व ऋषीमुनींनी आपल्याला घालून दिलेली ती प्रथा आहे की त्या पद्धतीनं आपण भगवंताचं मंगलाचरण केलं पाहिजे. मग कुणीतरी निरनिराळ्या पद्धतीच्या मंत्रांचं उच्चारण करील, कुणीतरी शांतीपाठच करील, कुणीतरी पुरुष सुक्तच म्हणेल, कुणीतरी वेदाचं पठणच करील, कुणीतरी एखादं स्तोत्र म्हणेल, कुणीतरी एखादा अष्टक म्हणेल. हे ज्याच्या त्याच्या पद्धतीनं, त्याच्या त्याच्या अभ्यासानुसार, त्याच्या त्याच्या बुद्धीच्या अनुसार तो आपापल्या पद्धतीनं मंगलाचरण करील. ज्याला यातलं काहीच जमत नाही ना, वेदाचं पठण नाही, पुरुष सूक्त नाही, श्री सूक्त नाही, शांतीपाठ नाही, एखादं सूत्र येत नाही, कुठलं अष्टक येत नाही, ज्याला यातलं काहीच कळत नाही ना, तो पण मंगलाचरण करतो. पण त्याच्या पद्धतीनं अगदी बाबा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, हे सुद्धा काय आहे? मंगलाचरणच आहे. आणि ज्याला हे पण जमत नाही ना, तो सरळ नवीन वस्तू, नवीन घर, नवीन मंदिर, नवीन वास्तू काही उभारायची असली की त्याच्या अगोदर एक नारळ घेतो, तो दगडावर फोडतो आणि जोरात म्हणतो गणपती बाप्पा, संपलं. एवढ्यातच त्याचं मंगलाचरण झालं. त्याच्या पद्धतीनं का होईना पण तो मंगलाचरण करतो. म्हणजे कोणत्याही कार्याच्या आरंभी भगवान परमात्म्याच्या पवित्र नामाचं उच्चारण करून आपण मंगलाचरण केलं पाहिजे, असा एक शिष्ट संप्रदाय आहे. आपल्या पूर्वीच्या साधू संतांचा तसा शिष्टाचार आहे आणि तो पाळलाच गेला पाहिजे. याच्याकरता प्रत्येक ग्रंथकर्ता आपल्या ग्रंथाच्या आरंभी मंगलाचरण करतात. कशा करता करायचा? काही कारण आहेत त्याच्या मागे. जेही कोणतं कार्य आपण आरंभित केलेलं आहे ते निर्विघ्नपणे पूर्णतेला जावं याच्याकरता मंगलाचरण करतात. या कार्यामध्ये काही विघ्न येता कामा नये, निर्विघ्नपणे आपलं झालं पाहिजे म्हणून मंगलाचरण करतात. भगवंताचे आशीर्वाद श्लोक पाठ आहे. सच्चिदानंद रूपाय एक विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. कुणाचं मंगलाचरण आहे सांगा बरं? कुणाचं आहे? थोडं थोडं बोला ना माझ्याशी. कोणाचं आहे? नाव काय याच्यामध्ये? श्रीकृष्ण असं नाव केलेलं आहे की नाही? स्पष्ट नाम निर्देश याच्यामध्ये आहे. इथं वस्तू निर्देश रूप मंगल आहे. स्पष्ट नाव घेऊन केलेलं मंगलाचरण आहे. श्रीकृष्णाय हे श्रीकृष्णा करता आहे. श्रीकृष्णाचा केलेलं मंगलाचरण वस्तू निर्देश रूप मंगलाचरण सिद्ध करतं. दुसरं मंगलाचरण आहे आशीर्वाद रूप मंगलाचरण. त्यांच्या स्वरूप लक्षण मानायचं. आणि विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तो विश्वाची जडणघडण करत असतो. त्याच्या मनाला येतं तेव्हा तो या विश्वाची निर्मिती करतो. एकले न कंठवेची म्हणवनी येणे केली निर्माण 14 भुवनी.
त्याला एकट्याला करमत नव्हतं, म्हणून त्याने सगळी ही 14 भुवनं निर्माण केली आणि या समस्त जगाचा विलास त्यानं निर्माण केला. आणि जेव्हा त्याला वाटलं तेव्हा ते या जगाचं मोडही त्यानं करून टाकलं. त्याला वाटलं तर त्यानं द्वारकेची निर्मिती केली आणि त्याला वाटलं तेव्हा त्यानं द्वारका बुडवली पण समुद्रात. म्हणजे त्याच्या मनात येईल तेव्हा तो निर्मिती करतो आणि त्याच्या मनात येईल तेव्हा तो या संपूर्ण जगताचा नाशही करतो. अर्थात हे जग की जी त्याची निर्मिती आहे ते कधी आहे तर कधी नाही. म्हणून विश्वोत्पत्त्यादी हेतवे हे त्याचं तटस्थ लक्षण झालं आणि सच्चिदानंद रूपाय हे त्याचं स्वरूप लक्षण झालं. आणि अशा या देवाकडून आम्हाला कसली अपेक्षा आहे, आशीर्वाद कसला पाहिजे? तापत्रय विनाशाय, त्रिविध तापांपासून आमची मुक्ती व्हावी बस. या प्रत्येकाची अपेक्षा हीच राहते. आमच्या मागे काहीतरी ताप लागलेला आहे तर त्या तापांपासून आमची निवृत्ती व्हावी. आध्यात्मिक ताप आहे, अधिदैविक ताप आहे, अधिभौतिक ताप आहे. या त्रिविध तापांपासून आमची मोकळीक व्हावी, आमची मुक्ती व्हावी असा आशीर्वाद या सच्चिदानंद रूप असलेल्या विश्वोत्पत्त्यादी हेतवे असं सामर्थ्य असलेल्या भगवान परमात्म्याकडून आम्ही अपेक्षा केली आणि मग त्याला आम्ही नमस्कार केला. श्रीकृष्णाय वयम नमः, त्याला आम्ही नमस्कार केला. आणि नमस्कार करून आम्ही आता इथून पुढं जी काही श्रीमद भागवताची कथा करणार आहोत तर या कथेमध्ये आपण या, आम्हीही रोज येणार आहोत. भगवंताला आपण पाचारण केलं पाहिजे की तुम्हीही रोज या, जेणेकरून तुमची उपस्थिती या श्रीमद भागवत कथेमध्ये राहील, तुमचे आशीर्वाद आमच्यावर राहतील. याच्याकरता भगवान परमात्म्याला आपल्यामध्ये पाचारण करायचं आहे. आणि ते पाचारण करत असताना कसं करायचं, त्याचंच भजन करायचं आणि त्याला पाचारण करायचं. हे गोपाळ, टाळी वाजवा. गोविंद गोविंद बोला बोला टाळी वाजवा. गोविंद 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 राधे गोविंद गोविंद. जय श्री राधे जय श्री राधे. म्हणजे ते पूर्ण कृतकृत्य आहे. सर्वार्थानं कृतकृत्य असलेल्या महात्म्याला अन्य कोणत्याही पद्धतीची अपेक्षा राहत नाही. त्यामुळे त्यांना कोणत्या संस्काराची अपेक्षा नाही. सर्वार्थानं पवित्र आहेत, सर्व ज्ञानी आहेत, उपजताची ज्ञानी आहेत.
जसं माऊलींचं चिंतन करत असताना उपजताची ज्ञानी आपण म्हणतो, तसं शुकदेवजी महाराजही उपजताची ज्ञानी आहेत. उपजताची ज्ञानी असलेले महात्मा आहेत. मातेच्या गर्भात 12 वर्षांच्या पर्यंत राहिले ते फक्त एका तत्वाला अनुसरून की बाहेर आलो तर संसार आपल्याला त्रास देईल. म्हणजे आपल्या समोर दिसणारा हा संसार इतका भयानक आहे, इतका भयानक आहे की शुकाचार्यांसारखे महात्मे या जगात कुणालाच घाबरत नाहीत, पण ते संसाराला घाबरतात. ते बाकी कुणाला भीत नाहीत, काही कारण नाही. बाकी काम क्रोधादी विकारांना ते घाबरत नाहीत, काही नाही. त्यांनी त्याच्यावर विजय प्राप्त केलाय. जी इंद्रिय त्रास देणारी आहेत त्यांना पण ती घाबरत नाहीत, कारण ते जितेंद्रिय झालेले आहेत. त्या इंद्रियांवरही विजय प्राप्त आहे. पण हा जो संसार आहे, जो प्रपंच आपण पाहतो, की ज्याला आपण वेदांत तत्वज्ञान ज्याला मायेचा विलास मानतं, अशा त्या प्रपंचाला, अशा त्या संसाराला मात्र ते घाबरतात. आणि त्याला घाबरूनच ते मातेच्या उदरामध्ये शुकदेवजी 12 वर्षांपर्यंत राहिले. ते 12 वर्ष लपाले रे. बरं, 12 वर्षांनंतर बाहेर आले म्हणजे काय बिनधास्त आले असंही नाही. 12 वर्षांनंतर जे मातेच्या उदरातून बाहेर आले ते पण कापत कापत बाहेर आले. व्यासांच्या वचनावर विश्वास ठेवला नाही. व्यासांनी सांगितलं होतं की बाबा तुम्ही या संसारात या, बाहेर या. तुमच्यासारख्या ज्ञानी महापुरुषाची या संसाराला आवश्यकता आहे, बाहेर या. मी तुमचा पिता व्यास सर्व ज्ञानी आहे, तुम्ही बाहेर या. पण व्यासांवर ते विश्वास ठेवत नाहीत. शुकदेवांनी सांगितलंय हा संसार मला त्रास देणार नाही याची तुम्ही काय गॅरंटी देणार? कारण त्यानं तुम्हाला त्रास दिलाय, आणि तुम्हाला त्रास दिलाय म्हणून तुम्ही हे नाही सांगू शकत की तो मला त्रास देणार नाही. व्यासांनी सांगितलं रे मला कसला त्रास म्हणेल, संसारानं मला त्रास दिलाय हे म्हणण्याची तुमची हिंमत कशी काय? शुकदेवाने सांगितलं का म्हणू नये, संसारानं तुम्हालाही त्रास दिलाय, सोडलं नाही. कशावरून? शुकदेवजी म्हणतात ज्या अर्थी माझ्या मातेच्या उदरात माझा जन्म झालाय त्या अर्थी प्रपंचानं तुम्हाला पण सोडलं नाही हे नक्की म्हटले. माझा जन्म झालाय ना, मी आता मातेच्या उदरात आहे ना, म्हणजे माझा जन्म झालाय. ज्या अर्थी माझा जन्म झालेला आहे त्या अर्थी तुम्हाला सुद्धा प्रपंचानं सोडलेलं नाही. त्यामुळे तुम्ही नाही सांगू शकत की संसार तुम्हाला त्रास देणार नाही. एक काम करा, गोड आहे, रमणीय आहे. तुकाराम महाराजांनी त्या भागवताचं चिंतन करत असताना त्यात तुकोबारायांनी म्हटलंय, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुकाराम महाराजांनी 2 ग्रंथांना पुरस्कृत केलेलं आहे. एक गीता आहे आणि दुसरी भागवत आहे. आणि योगायोग म्हणा किंवा तुकाराम महाराजांनी केलेली ती रचना म्हणा, हे दोनही ग्रंथ भगवंताच्या मुखाद्वारे बाहेर आलेले ग्रंथ आहेत. भागवत हा ग्रंथ सुद्धा भगवत प्रोक्त आहे आणि गीता हा ग्रंथ सुद्धा भगवत प्रोक्त आहे. भगवत प्रोक्त म्हणजे भगवंतानं सांगितलेलं आहे. श्रीमद भागवत ही भगवंतानं सांगितलेला ग्रंथ आहे आणि श्रीमद भगवत गीता सुद्धा भगवंतानं सांगितलेला ग्रंथ आहे. आणि काय गंमत आहे, मागच्या एकादशीला श्रीमद भगवत गीतेची जयंती होते आणि लगेच आपण मार्गशीर्ष महिन्यात या कथेला आरंभ करत आहोत. म्हणजे एका बाजूला गीता झाली आहे आणि लगेच आपण हातात काय घेतलंय, भागवत घेतलंय. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आणि काय हे अखंड चिंतन विठोबाचे, गीता भागवत करीती श्रवण, मग याचा काय परिणाम काय? तुकाराम महाराज त्याचा परिणाम सांगतात. जे अखंड गीता आणि अखंड श्रीमद भागवताचं चिंतन करतात, श्रवण करतात आणि भगवान परमात्म्याचं चिंतन करतात, ती देवाला अत्यंत प्रिय आहेत. तुम्ही अभंग पहा ना, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. आपला तात्पर्य इथं आहे, तयाचा हरिख वाटे देवा. हरिख म्हणजे आनंद, हरिख म्हणजे प्रसन्नता. तयाचा हरिख वाटे देवा याचा अर्थ काय होईल, त्यांचा देवाला आनंद होतो. तयाचा हरिख वाटे देवा म्हणजे काय, त्यांचा देवाला आनंद होतो.
आता त्यांचा देवाला आनंद होतो म्हणजे कोणाचा? त्यांचा म्हणजे कोणाचा? मग पहिल्यापासून तो अभंग बघायचा. आपुलिया हिता जो असे जागता तयाचा हरिख वाटे देवा. एक पहिलं, जो स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागृत आहे त्यांच्याबद्दल देवाला आनंद होतो. पहिली गोष्ट. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. दोन, ज्या कुळामध्ये सात्विक असं कन्या आणि पुत्र जन्माला येतात त्यांच्याबद्दल देवाला आनंद होतो. दुसरी गोष्ट, गीता भागवत करीती श्रवण तयाचा हरिक वाटे देवा. तीन, जे अखंड गीता आणि भागवताचं श्रवण करतात त्यांच्याबद्दल देवाला आनंद वाटतो. आणि अखंड चिंतन विठोबाचे तयाचा हरिक वाटे देवा. चार, या चार गोष्टींचा देवाला आनंद होतो. स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा असणारा, गीता भागवताचं श्रवण करणारा, कुळात चांगली सात्विक कन्या पुत्र जन्माला आलेली आहेत त्या कुळाचा आणि अखंड भगवान परमात्म्याचं चिंतन करणाऱ्याच्या बद्दल देवाच्या अंतःकरणामध्ये अत्यंत करुणा निर्माण होते. देवाला ते अत्यंत प्रिय असतात. गीता आणि भागवत हे दोनही अत्यंत महत्वपूर्ण ग्रंथ आहेत. ज्या सगळ्या साधू संतांनी ज्या ग्रंथांना दुजोरा दिलाय, पुरस्कृत केलाय, तुकाराम महाराज आदी करून सगळ्या संतांनी. आणि आता हे श्रीमद भागवत होणार आहे, त्याची कथा होणार आहे. अनेकशे ऋषीमुनी एकत्र झालेत. अनेकशे म्हणजे तरी किती? संख्याच सांगायची झाली तर 88,000 ऋषी एकत्र झालेत. किती झालेत? 88,000 ऋषी एकत्र झाले. आपल्याला श्रीमद भागवताची किंवा काहीतरी कथा करायची आहे, आम्हाला कुठली तरी कथा करायची आहे, ज्या कथेत भगवान परमात्म्याचा गुणानुवाद होईल असं काहीतरी आम्हाला कथा करायची. आणि ती अशी आपल्यासारखी 7 दिवस नाही करायची. आपण जसं बसलोत आता 7 दिवसापुरते, असं 7 दिवस नाही करायचे म्हणे. 1000 वर्षांपर्यंत चालेल असं कथासत्र आम्हाला करायचं आहे. 1000 वर्ष. अर्थात ते शक्य होतं कारण तेव्हाचं आयुष्य तेवढं होतं. अज्ञत्वाच्या भावनेनं बसतो. अज्ञ म्हणजे मला काहीच येत नाही अशा भावनेनं जो बसतो. अज्ञ म्हणजे काय? अज्ञ म्हणजे काय? ज्याला काहीच येत नाही. ज्याला काहीच येत नाही त्याला काय म्हणतात? अज्ञ. ज्याला काहीच येत नाही त्याला काय म्हणतात? अज्ञ. ज्याला येतं पण एकातलंच येतं त्याला काय म्हणतात? तज्ञ. ज्याला कळतं पण सगळ्यातलं थोडं थोडं कळतं त्याला काय म्हणतात? सुज्ञ. हे काही प्रकार आहेत बरं का, हे प्रकार आहेत. ज्याला एकातलंच सगळं कळतं त्याला तज्ञ म्हणतात. ज्याला एकातलं सगळं कळतं त्याला काय म्हणतात? तज्ञ. एका गोष्टीतलं तज्ञ. बाबा एखाद्याला जर समजा वादनातलं सगळं कळत असेल तर आम्ही म्हणतो नाही हा वादन क्षेत्रातला कोण आहे? तज्ञ आहे. एकमेव म्हणजे भागवत पुराण आहे. आणि ते काही सगळ्यांना ऐकता येत नाही. ते सगळ्यांना ऐकता येत नाही. त्याचं चिंतन करताना असं म्हटलंय, जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. भागवताची कथा काय सगळ्यांनाच ऐकायला मिळते काय? तुम्हाला काय असं वाटलं? इथं बसलेले तुम्ही सगळे बसलेले आहात, आपण सगळे कथेला आलो म्हणजे काय शेलूकरांनी तुम्हाला निमंत्रण दिलं म्हणून तुम्ही कथेला आलात? तुमचं काय मत काय तुमचं? की बाबा कुणाचा तरी आग्रह आहे म्हणून तुम्ही कथेला आलात? की बाबा कथेला गेलो नाही तर त्यांना वाईट वाटेल म्हणून तुम्ही कथेला आलात? नाही नाही, तुमचं पुण्य उदयाला आलं म्हणून तुम्ही कथेमध्ये आहात. जे काही आमचं पूर्वजन्मीचं साठवलेलं पुण्य होतं ना, ते पुण्य आत्ता कुठं फळ द्यायला सुरुवात झाली आहे आणि म्हणून आम्ही कथेत आहोत, अन्यथा ते मिळत नाही. जन्मांतरेत भवेत पुण्य. जन्मजन्मांतरीचं पुण्य ज्या वेळेला फळ देण्याकरिता सिद्ध होतं त्यावेळेला काय पुण्य मिळतं, काय फळ मिळतं? तर तदा भागवतम लभेत. त्यालाच भागवताचं रसपान करायला मिळतं ज्याच्या ठिकाणी जन्मजन्मांतरीचं, एका जन्माचं पण नाही, अनेक जन्मांचं पुण्य लागतं त्याला. एका जन्माचं पुण्य चालत नाही, अनेक जन्म साठवून ठेवायला लागतं. ते साठवलेलं पुण्य कधीतरी उदयाला येतं आणि उदयाला आलेलं पुण्य जेव्हा तुम्हाला फळ देतं तेव्हा काय फळ देतं? तर भागवत तुम्हाला श्रवण करायला मिळेल, हे त्याचं फळ आहे. तदा भागवतम लभेत. हे सहजासहजी इतकं सहजानं मिळत नाही, ते इतकं सहज मिळत नाही. आणि आम्ही पुण्यकर्म करतो ना, आम्हाला पुण्य पाहिजे असतं, आम्ही बारीक बारीक पुण्यकर्म करत असतो
आणि आम्हाला अपेक्षा असते की देवानं आमच्या पुण्यावर नजर ठेवली पाहिजे. अपेक्षा असते की नाही? आम्ही सत्कर्म करतो तर आमच्या सत्कर्मावर भगवंताची नजर असावी अशी आमची अपेक्षा आहे की नाही? अपेक्षा आहे. आमच्या सत्कर्मावर देवाची नजर असली पाहिजे आणि आमच्या त्या सत्कर्मा आणि हे सगळं विचार, हजारो शेकडो विचार जे आमच्या डोक्यात येत असतात, त्याच्यापैकी एखादा सुखाचा विचार जेव्हा आमच्या अंतःकरणाला स्पर्श करतो तेव्हा माणसाला झोप लागते. अशी झोपेची प्रक्रिया आहे, मेकॅनिझम आहे. हे नाही, एखादा चांगला विचार अंतःकरणाला स्पर्श झाला की झोप लागते. मग एखादा चांगला विचार स्पर्श झाला की आपल्याला 2.5, 3, 3.5 तासानंतर झोप लागते आणि इथं बसल्या बसल्या झोप लागते ना. काही हरकत नाही हो, म्हणायला काहीच हरकत नाही, लागते ना. काही काळ का होईना लागते ना. त्याचा अर्थ इथं सुख आहे असं म्हणायचं. इथं भरपूर. बरं, हे नाही तर मी तुम्हाला दुसरी युक्ती सांगतो. मी मगाशी म्हणून आलो की नाही, कथेत बसल्यानंतर आपल्याला बाकीच्या भानगडी आठवत नाहीत. कथा पूर्ण होईस तोवर आपल्याला उद्या काय करायचंय आणि आज काय झालंय या भानगडी आठवतात का सांगा? आठवत नाही. ज्या अर्थी ते आपल्याला आठवत नाही त्या अर्थी कथेत सर्व सुखाची राशी आहे. म्हणून कथा ही सर्व सुख देणारी आहे. सगळी सुख देणारी कथा, सगळ्या तापाचं हरण करणारी ही कथा, देवांना सुद्धा अतिशय दुर्लभ असलेली ही जी कथा आहे, ती कथा आपण ऐकली पाहिजे. ती कथा आपण श्रवण केली पाहिजे. मग आता ही कथा कुणी कुणाला सांगितली? आता हे जे कथा नावाचं शास्त्र आहे, हे कथा नावाचं शास्त्र सनकादिक ऋषींनी नारद महर्षींना सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. हा, एकदम सुरुवातीला नारदांनीच ते सनकादिकांना सांगितलं होतं हे खरं आहे. एकदम सुरुवातीला जर तुम्ही पाहाल तर नारदांनी हे सनकादिकांना सांगितलं होतं. पण नारदांनी सनकादिकांना सांगितलेलं जे भागवत नावाचं शास्त्र आहे ते निराळ्या पद्धतीचं होतं. पण प्रत्येकाला आपल्याला जमेल, आपल्याला प्रत्येकाला पुण्यपदरात टाकणारं जे शास्त्र आहे ते मात्र सनकादिकांनीच नारदांना सांगितलंय. ते म्हणजे कोणतं? आपण आत्ता जे करायला सुरुवात केलेली आहे ना 7 दिवसांचा, ज्याला श्रीमद भागवताचा सप्ताह विधी म्हणतात, हा सप्ताह विधीचा असलेलं भागवत शास्त्र हे सनकादिकांनीच नारद महर्षींना सांगितलंय. सनकादिकांनी आणि नारद महर्षींना हे 2 पात्र डोळ्यासमोर आले. सूतांनी सांगितलं की हे भागवत शास्त्र सनकादिकांनी सांगितलं, नारदांना सांगितलं. आता सनकादिकांनी सांगितलं, नारदांना सांगितलं. या 2 गोष्टी ऐकल्यानंतर शौनकांनी प्रश्न केलाय, सनकादिक जर नारदांना सांगितलं असेल तर नेमका या सनकादिकांची नारदांची भेट तरी कधी झाली? कारण सनकादिक वेगळे, नारद वेगळे. बरं, नारदांचा विचार कराल तर नारद कधीतरी कथा ऐकण्यासाठी 7 दिवस थांबलेत असं तुम्ही कधी ऐकलंय काय? नारद एका जागेवर थांबतात काय? नारद एका जागेवर नाही, त्यांचं आपलं चालत असतं, त्यांचं आपलं चालूच असतं. त्यांचं आपलं भजन करत त्यांचं विचारण करत राहणं त्यांचा स्वभावच आहे. काही नाही, आपल्या मुखात भगवान परमात्म्याचं भजन, आपल्या गळ्यातली ब्रह्मवीणा आणि आपल्या हातातल्या चिपळ्या हे वाजवत त्यांचं भजन सुरूच. श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोला.
राहिलेलं नाही, पावित्र्य राहिलेलं नाही, दया राहिलेली नाही, दान राहिलेलं नाही. सत्य, पावित्र्य, दया, दान, तप यातलं काही शिल्लक राहिलेलं नाही. माणूस जे काही करतो ते फक्त आपल्या उपजीविकेपुरतं करतो, म्हणजे फक्त पोट भरण्यासाठीच करायला लागला, बाकी दुसरं काही त्याच्या मागे स्वार्थ नाही. बस फक्त पोट भरण्यासाठी करतो आणि पोट भरण्यासाठी लागेल ते करतो. नारद महर्षी म्हणतात पोट भरण्याकरता असत्य पण बोलतो, पोट भरण्याकरता दुष्कर्म पण करतो, पोट भरण्याकरता कुकर्म पण करतो. हे सगळं आता इथं दिसायला लागलं पृथ्वी तळावर. मला ही अपेक्षा नव्हती यांच्याकडून. इथली लोक ही मंद भाग्याची आणि मंद बुद्धीची झालेली आहेत. म्हणजे यांचं भाग्य पण कमी झालंय, यांची बुद्धी पण कमी झाली आहे. मंद भाग्याची, मंद बुद्धीची, उपद्रवग्रस्त आहेत, उपद्रव करणारी आहेत. उपद्रव करणारी ही लोक, मंद भाग्याची ही लोक, मंद बुद्धीची ही लोक, कुठलेही सद्गुण नसणारी ही सगळी लोक, सत्य, शौच, दया, दान, तप, व्रत काही नसलेली ही लोक, उपजीविकेपुरता पोट भरण्याकरता वागणारी ही लोक, दांभिक असलेली लोक, या सगळ्या लोकांकडे पाहिलं तर मला या पृथ्वी तळावर काही चांगलं दिसलं नाही. एकही गोष्ट चांगली नाही. इथं कोणी योगी राहिलेले नाहीत, इथं कोणी महापुरुष राहिलेले नाहीत, इथं संत असल्यासारखं फक्त दाखवलं जातं पण तसं कोणी वागत नाही. या कलियुगामध्ये सगळं आणि सगळा असत्याचा बाजार आहे आणि हे सगळं पाहून मला दुःख झालंय. म्हटलंय हे सगळं पाहून मला दुःख झालंय. फक्त हे सगळं करता 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 मी फिरत 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 आलो आणि अशा एका चांगल्या क्षेत्राला पोहोचलो की ज्या ठिकाणी कृष्ण परमात्म्याने बऱ्याचशा लीला केलेल्या म्हणे मी ऐकल्या. आणि ते क्षेत्र म्हणजे यमुनेचं तट आहे. यमुनेच्या तटावर जाऊन पोहोचलो आणि त्या यमुनेच्या तटावर मी एक अत्यंत विस्मयकारक असं दृश्य पाहिलंय. विस्मयकारक म्हणजे आश्चर्यकारक, आश्चर्य वाटेल असं. आणि काय आश्चर्यकारक वाटेल असं दृश्य आहे? काही नाही बाबा, आश्चर्यकारक वाटेल असं दृश्य असं आहे की एक तरुण स्त्री आहे आणि तिच्या समोर दोन पुरुष अगदी मेल्यासारखे पहुडलेले आहेत आणि ते म्हातारे आहेत. बरं, त्या तिघेच आहेत असं नाही, आजूबाजूला अनेक दैदिप्यमान स्त्रिया सुद्धा उभ्या आहेत. हे सगळं आश्चर्यकारक वाटलं. आजूबाजूला दैदिप्यमान स्त्रिया, त्याच्यामध्ये निस्तेज असलेली एक स्त्री, पण ती तरुण आहे, तिच्या समोर दोन पुरुष पहुडलेले आहेत आणि ते म्हातारे आहेत. हे सगळं काही कळेन असं, हा मेळ काही जुळत नव्हता. आणि म्हणून मी तिच्या जवळ गेलो आणि तिला विचारलं की बाबा तू कोण आहेस? मला पाहताच क्षणी ती उठून उभी राहिली आणि ती माझ्या चरणावर नतमस्तक झाली आणि तिला मला सांगितलं की मी दुसरी कोणी नाही, मी भक्ती माता आहे, मी भक्ती आहे, मला भक्ती म्हणतात. या ज्या सगळ्या दैदिप्यमान स्त्रिया दिसतात या सगळ्याच गंगा, यमुना आदी करून नद्या आहेत, देवतुल्य असलेल्या आहेत, ऋषितुल्य असलेल्या आहेत, पण त्या सगळ्या माझी सेवा करतात. माझ्या समोर हे जे दोन पडलेले दिसत आहेत ना, हे दोनही माझे सुपुत्र आहेत आणि माझे पुत्र आहेत. त्याच्यापैकी एक ज्ञान आहे आणि दुसरं वैराग्य आहे. ज्ञान वैराग्य ही मुलं आहेत आणि ती म्हातारी आहेत आणि भक्ती त्यांची माता आहे आणि ती तरुण आहे. तुम्ही ऐकताय ना, हे सगळं उलट व्हायला लागलंय. ज्ञान वैराग्य ही मुलं आहेत आणि ती म्हातारी आहेत आणि भक्ती त्यांची माता आहे आणि ती कशी आहे? तरुण आहे. नारदांना आश्चर्य वाटलं. नारद महर्षी म्हटले हे असं कसं काय झालं? अरे वास्तविक पाहता तरुण कोण असायला पाहिजे? मुलं. आणि म्हातारे कोण असायला पाहिजे? आई. इथं आई तरुण आहे आणि मुलं म्हातारी आहेत. हे असं कसं काय झालं? भक्तीनं सांगितलं मला तेच कळेना, असं कसं काय झालं? वास्तविक माझी मुलं तरुण असायला पाहिजे होती. मी तरुण आहे तर माझी मुलंही तरुण असतील आणि फार फार तर अगदी लावायचं झालं तर एखादी आई वृद्ध असणं आणि तिची मुलं तरुण असणं हे मान्यासारखं आहे ना. पण हे दोघे पण वृद्धापकालाला गेलेले आहेत, वृद्ध झालेले आहेत, निस्तेजित झालेले आहेत, तेज राहिलेलं नाही. अशी स्थिती का झाली? बरं, अनेक प्रयत्न करून झाले परंतु हे उत्तेजित होत नाहीत. यांचं निघून गेलेलं तेज परत येत नाही. तुम्ही महान ऋषी आहात, तुम्ही साधू आहात, तुमचं दर्शन कधीच तरी भाग्यानं कुणाला तरी होत असतं. आज माझं भाग्य मोठं आहे की तुमचं दर्शन मला झालंय. तर मी तुम्हाला विनंती करते की माझ्या या दोन्ही मुलांना परत एकदा तारुण्य प्राप्त करून द्या की जेणेकरून त्यांच्यावर तेज निर्माण होईल. माझ्याही जीवनातलं निघून गेलेलं तेज तुम्ही मला निर्माण करून द्या, ही अपेक्षा व्यक्त केली नारदांकडे. नारदांनी म्हटलं हरकत नाही, साक्षात हे देवतुल्य असलेल्या सगळ्या नद्या तुझी सेवा करतात म्हटल्यानंतर तुला कमतरता काय आहे? तेजच पाहिजे ना. बरं, ही दोन जी तुझी मुलं आहेत ज्ञान आणि वैराग्य, ह्या दोघांना
आपल्याला तेजच निर्माण करून द्यायचं ना, फार अवघड काही नाहीये, सोपं आहे म्हटलं आपण करूया. तुझ्या ह्या मुलांना परत तारुण्य प्राप्त होईल याच्याकरता मी पूर्णतः प्रयत्न करेन. नारदांसारखा महात्मा आपल्या मुलांना तारुण्य प्राप्त करून देण्याकरता काहीतरी प्रयत्न करतील, हे ऐकूनच भक्ती मातेला बरं वाटलं. तिला वाटलं बरं झालं बाबा, चांगलं झालं. आता नारदांनी प्रयत्न केल्यानंतर तरी काहीतरी बरं होईल. नारदांनी प्रयत्न केल्यानंतर काहीतरी चांगलं होईल, माझी पोरं उठतील, काही फार करायची गरज नाही म्हटली. आपण काय करू, नारदजी ज्ञान वैराग्याच्या जवळ गेले आणि नारदजींनी ज्ञान वैराग्याच्या जवळ जाऊन त्यांच्या कानामध्ये वेदांचं पठण केलं. वेद पठण केलं, वेद 4ही वेदांचं पठण केलं. त्या सुद्धा काहीतरी चांगलं असलं पाहिजे. मग काय चांगलं असलं पाहिजे? तुम्ही म्हटले कलियुगामध्ये जर याच्यापेक्षा तुम्हाला चांगलं काही शास्त्र पाहिजे असेल तर तुम्ही एक काम करा, या कलियुगामध्ये सर्व मनुष्याला भक्ती मार्गाकडे प्रवृत्त करणारं एक शास्त्र आहे, त्याला भागवत असं म्हणतात. आणि तुम्ही या भागवताचा सप्ताह विधी केवळ आरंभ करा नाही, केवळ आरंभ करा. नुसता सप्ताह विधी आरंभ जरी केला तरी भक्ती माता ज्ञान वैराग्य सहित आपल्याकडे चालून येईल म्हटले. आपल्याला पण जाण्याची गरज नाही, त्यांना आपोआप तेज प्राप्त होईल. तुम्ही सप्ताह विधी आरंभ करा. नारद महर्षी म्हटले कसं करायचं ते? सनकादिकांनी म्हटलं अहो असं काय करता, या आधी तुम्हीच तर आम्हाला सांगितलेलं आहे. हे नारदांनीच अगोदर सनकादिकाला सांगितलं होतं, पण नारदांना आत्ता नेमका वेळेला ते स्मरणात येत नव्हतं. म्हणून मग सनकादिकांनी नारद महर्षींना सप्ताह विधी सांगितला. सप्ताह म्हणजे एका सप्ताहामध्ये ते कसं करायचं असतं हा विधी सांगितला. आणि या सप्ताह विधीचा असलेला महिमान फार मोठा आहे, हे सामान्य नाही आहे. सप्ताह विधी म्हणजे एका सप्तकापर्यंत 7 दिवसांपर्यंत आपण जर ही श्रीमद भागवताची कथा अत्यंत भावयुक्त अंतःकरणानं जर ऐकली तर त्याचा परिणाम असा होतो की ती पवित्राला पवित्र करणारी आणि अपवित्राला सुद्धा पवित्र करणारी ठरेल. सगळ्यांना पवित्रता प्रदान करणारी ही कथा आहे. तुम्ही ती कथा करा. नारद महर्षी म्हटले की असं नाही, आम्हाला तुम्ही पूर्ण सांगा. तुम्ही जरी 5-5 वर्षाचे दिसता तरी तुम्ही बालक नाहीत हे आम्हाला मान्य आहे, माहिती आहे. तुमच्या चेहऱ्यावरचं तेज सांगताय की नाही. अहो तुमच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे असतो. भजनाचा आनंद आपण घ्यायचा, इतराला देण्याच्या भानगडीत पडायचं नाही. आपल्याला जर असं लय वाटत असेल ना मी सगळ्यांना आनंद असल्या भानगडीत नाही पडायचं. आपण आनंद घ्या, तुम्ही आनंद घ्या, दुसऱ्याला आनंद देण्याच्या भानगडीत पडायचं नाही. मी फार स्पष्ट सांगतो. म्हणजे मी आता भजन करेन का तर हे सगळे आनंदित होतील, आवश्यकता नाही. तुम्ही भजन करा, तुम्ही आनंद घ्या, दुसऱ्याला आनंद द्यायचा नाही. तुम्ही ऐकताय ना, कदाचित ऐकणं जरा कठीण वाटत असेल किंवा चुकीचं पण वाटत असेल. तुम्ही आनंद घ्या, दुसऱ्याला नका देऊ. कारण मी याच्या पुढे काहीतरी बोलणार आहे. तुम्ही आनंद घ्या, दुसऱ्याला देण्याच्या भानगडीत पडू नका. कारण जेव्हा त्या भजनाचा आनंद तुम्ही घेता ना तेव्हा तुमच्या आनंदाकडे पाहून इतर आपोआप आनंदी होतात. वेगळा द्यायची गरज पडत नाही, आपणच आनंद घ्यायचा. तुम्ही आनंद घेतलात की दुसऱ्याला द्यायची गरज पडत नाही, ते आपोआप घेणार आहेत, आपोआप आनंद घेणार आहेत. साधू महात्मे काय दुसऱ्यांना आनंद द्यायचे काय? तुम्हाला काय वाटतं? नाही 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 नाही, ते स्वतः आनंद घ्यायचे आणि त्यांच्या आनंदात आपण आनंदी. मला सांगा ना, आपण ज्यांच्या अधिष्ठानाखाली सध्या राहतो आहोत, कृष्णप्रेमी वाडिया बाबा काय सगळ्यांना नाचायला लावायचे काय? नाही नाही, ते आनंद स्वतः घ्यायचे. ते त्या भजनात नाचायला लागले की इतर आपोआप नाचतील, वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. तुम्ही जोरानं भजन केलं की आता मगाशी आपण हरिशरण भजन केलं, मी काय तुम्हाला सांगितलं का तुम्ही बोला? नाही नाही, मी बोलायला लागलो, आणखी 2 माणसं बोलली, 2 बोलायला लागले, त्यांच्या बाजूचा बोलला, त्यांच्या बाजूचा, एकूण आपण सगळ्यांनी एकंदरीत ते सामूहिक भजन केलंय. आपण आनंद घेतला की तो शेजार त्याला आपोआप मिळत असतो, वेगळा प्रयत्न करायची गरज पडत नाही. आपल्या अंतःकरणामध्ये आनंद निर्माण होतो कधी? जेव्हा भगवान परमात्मा येऊन विराजमान होतील त्यावेळेला. मग भगवान परमात्मा विराजमान झाले, प्रत्येकाच्या अंतःकरणात भगवान विराजमान झाले आणि आता तो सप्ताह विधी सांगायला सुरुवात करणार आहेत सनकादिक. नारदांनी विचारलं सांगा. एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? या सप्ताह विधीच्या श्रवणाने नेमका कुणाकुणाला फळ प्राप्त होईल जरा सांगता का?
नेमका कुणाकुणाला, म्हणजे याच्या माध्यमातून कुणाकुणावर भगवंत कृपा करतील आणि नेमका याच्यातून कोण कोण मुक्त होतील. मुक्त होणाऱ्याची यादी पण मोठी आहे आणि मी आजला थांबणार आहे, मी पुढची यादी सांगणार नाहीये. फक्त कोण कोण मुक्त होतील ती सांगतो. आत्मदेवाची कथा आलीच आहे पण ती उद्यालाच सांगेन. आता नाही सांगत मी ते. सनकादिकांनी यादी फार मोठी सांगितली आहे, ती यादी मला फार महत्वाची वाटली यावेळेला सांगणं. कोण कोण मुक्त होतील भागवत कथेच्या श्रवणानं त्यांनी सांगितलं ऐका. जी लोक नेहमी पापकर्म करतात ते मुक्त होतील. एक, तुम्ही मोजत राहा बरं, मी मोजलेले नाहीयेत, माझ्याकडे फक्त समोर आहेत, मी मोजलेले नाहीयेत. जे लोक सदैव पापकर्म करत राहतात पण भागवताचं श्रवण जर श्रद्धायुक्त आणि भगवान परमात्म्याच्या शरणागतीनं करतील तर ते मुक्त होतील. एक, जे नेहमी दुराचरणात तत्पर असतात ते. दोन, जे वाम मार्गाला गेलेले आहेत ते. किती झाले असं बोलत चला. पापकर्म करत राहतात ते, दुराचरण करत राहतात ते, वाम मार्गाला गेलेले आहेत ते, जे नेहमी क्रोधाग्नीने तप्त असतात, रागीट क्रोधी ते, जे कपटी आणि कामातुर आहेत असे ते सगळे, सत्यापासून प्रवृत्त होऊन असत्याची वाट धरलेले ते, माता पित्यांची निंदा करणारे असतील ते, निरनिराळ्या प्रकारच्या इच्छा अंतःकरणात ठेवून असतील ते, आश्रम धर्माचं पालन न करणारे असतील ते, ज्यांच्या अंतःकरणात मत्सर असेल ते, ज्यांनी मद्यपान केलेले असेल ते, जे ब्रह्महत्या करणारे असतील ते, जे सोन्याची चोरी. तुम्ही मोजताय ना? तुम्ही मोजताय म्हणून मी बोलत चाललोय पटापट पटापट. मोजले का तुम्ही? किती झाले? 12. बरं ठीक आहे ठीक आहे. बरं चाललंय. काय सांगितलं शेवटचं आता मी? सोन्याची चोरी. सोन्याची चोरी करणारे असतील ते, गुरु स्त्री गमन करणारे असतील ते, विश्वासघात करणारे असतील ते, कपट करणारे असतील ते, ढोंग करणारे असतील ते, क्रूर अंतःकरणाचे असतील ते सगळे, पिशाच्यांप्रमाणे जे निर्दयी आहेत ते, ब्राह्मणाच्या धनाने श्रीमंत होणारे जे आहेत ते सगळे, जे धूर्त आहेत. धूर्त म्हणजे कोल्यासारखे. काय शब्द आहे त्याला? धूर्तच शब्द आहे, त्याचा वेगळा काही शब्द नाहीये. जे धूर्त आहेत ते, ज्यांची मन आणि वाणी पवित्र नाही ते, जे शरीर सदैव पापकर्मामध्ये खर्च करतात ते, दुसऱ्याच्या धनाने पुष्ट होतात म्हणजे दुसऱ्याची संपत्ती बळकावण्यामध्ये जे कायम तत्पर असतात ते, ज्यांचं अंतःकरण मलिन झालेलं आहे ते, जे दुष्ट वासनाने युक्त झालेले आहेत ते, हे सगळे किती झाले? 25. हे सगळे 25 जण भागवत शास्त्राच्या श्रवणाने मुक्त होतील. आता मी हे सगळे का सांगितले माहितीये का? मी हे सगळे का सांगितले? आता आपण कुठं बसतो ते आपलं आपण बघायचं. आपण याच्यामध्ये कुठंतरी असू तर चिंता नाही बाबा, आपण याच्यामध्ये कुठंतरी आहोत म्हणजे आपण मुक्त होणार हे निश्चित. कुठंतरी बसूच म्हणा बाबा, आपण याच्यात कुठंच नाही असं तर होणार नाही, कुठंतरी आपण बसू. मग ह्याच्यातलं कुठंतरी बसलो ना तर आपण समजायचं बाबा आपली वाट आपलं मोकळी आहे. याच्यामध्ये जर आपण बसलो तर वाईट वाटून घेऊ नका, याच्यात जर बसलो तर वाईट वाटून घेऊ नका, याच्यात बसलो तर तुम्ही उलट आनंद माना. कारण याच्यामध्ये जर बसत असू तर हे आता ऐकणार आहोत ना त्याच्यातून आपण मुक्त होणार एवढं मात्र नक्की. आणि त्याच्याकरिता आपण भागवताचं श्रवण करा. मुक्त व्हाल म्हणजे काय? याच्यापैकीच मुक्त होतात असं नाही. पिशाच्च योनी ही अत्यंत नीच योनी आहे आणि नीच योनीला गेलेला धुंदुककारी जर मुक्त झाला असेल तर आपल्यासारखं काही मुक्त होणार नाही का? तो निश्चित मुक्त होणार आहे. परंतु त्याच्याकरिता ते श्रवण केलं पाहिजे. मग ते श्रवण कसं करायचं, त्या श्रवणाच्या नंतर मनन किती अनिवार्य आहे हे त्या आत्मदेवाच्या कथेतून, धुंदुककारीच्या कथेतून आपल्याला कळणार आहे. आजच्या दिवसाला उशिरा जरा सुरुवात झाल्या करणार. आपण जरा 10:30ला थांबतोय. उद्याच्या दिवशी बरोबर 7 वाजता आपण 7 वाजता करूया ना सुरुवात. जरी 7:30ची वेळ असली मला असं वाटतं की 7 वाजता आपण सुरू करूया, जेणेकरून आपल्याला एक 10, 10:15 पर्यंत कथा रसपान करता येईल. त्याच्यामुळे आजच्या कथेला आपण विराम देऊ. हे 25 जण फक्त उद्या लिहून आणा, जे तुमच्या लक्षात आहेत ना तेवढे फक्त जरा 25 जण टिपून आणा. म्हणजे ते मला माझ्याकडे नाही आहे ना ते लिहिलेले, म्हणजे तुम्ही उद्या ते घेऊन या. म्हणजे त्याच्यामध्ये आपण काहीतरी सारासार विचार करू आणि वाटून घेऊ आपण बाबा.
परमाती शांती